राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ स्वयंसेवक वसंत काने सर आपल्यासोबत आहे. सर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपच्या युतीच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहे. तुम्ही संघ विचारक म्हणून कसं बघता याच्याकडे? नाही, ही चांगली स्वागत करण्यासारखी बाब आहे. आणि एकंदर जे हिंदुत्वाशी संबंध ठेवून लोक आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे. हिंदू विचाराशी संबंधित असलेल्या लोकांच्या मतांचं विभाजन होता कामा नये. आज ते टाळणं महत्त्वाचं आहे. या दृष्टीनं राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष यांच्या नेत्यांमध्ये जी काही बोलणी चालू आहेत ती नक्की कोणतं रूप घेतात हे आज नक्की जरी सांगता येत नसलं तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हे एकत्र येणार आणि आपापसात ही मतं वाटली जाऊ नये या दृष्टीनं प्रयत्न करणार. ही एक स्वागत करण्यासारखी बाब आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी प्रेमी आणि हिंदुत्व प्रेमी लोकांना हिचं एक विशेष महत्त्व जाणवेल असं मला वाटतं. काय तुम्ही संघाचे 40 वर्ष स्वयंसेवक आहात, काय वाटतं याचे काय दूरगामी परिणाम होईल? कारण की तुम्ही अभ्यासक पण आहात, पत्रकार पण आहात. नाही, काय आहे याच्यामध्ये, एक राज ठाकरेंवरती जो आरोप केला जातो की मराठी शिवाय जे लोक आहेत मराठी भाषिक नसलेले त्यांच्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी जरा वेगळी आहे. पण त्याला कारण आहेत. आता काय असतं की प्रत्येक बाबतीत काही गोष्टी प्रासंगिक असतात आणि कुठल्याही व्यवहारामध्ये शाश्वत आणि प्रासंगिक असे दोन प्रकारात आपल्याला कुठल्याही विचाराचं घटनेचं हे वर्णन करता येईल. तर प्रासंगिक हे त्या प्रश्नाच्या निमित्ताने निर्माण झालेले विचार असतात, त्याच्याकडे फार महत्त्व देण्यात अर्थ नाही. पण हिंदुत्वासारखा जो मुद्दा आहे की ज्याच्यावरती अशा प्रकारे कुठलंही मतभेद होण्याची शक्यता नाही आहे, त्या दृष्टीनं या दोन शक्ती जर एकत्र येत असतील तर ती फारच चांगली गोष्ट आहे, स्वागत करण्यासारखी बाब आहे असं मला वाटतं. महाविकास आघाडी जी विरोधी पक्षाची भूमिका महाराष्ट्रात बजावते ती टीका करते त्यांच्या नेते की सत्तेसाठी भाजप काहीही करायला तयार आहे. आता सत्तेसाठी तर राजकारणच आहे हो. म्हणजे भाजप काही आपलं भांडं लपवून आलेला नाही आहे, त्याला सत्ता हवीच आहे. आणि प्रत्येक पक्षाचा किंवा प्रत्येक पक्षाच्या नेत्याचा प्रयत्न हाच असणार की आपल्याला जो पाठिंबा मिळतो आहे तो जी अपेक्षा आहे, जी खात्री आहे त्यापेक्षा त्याच्यामध्ये वाढच व्हावी. मग एका दृष्टीने मी तर म्हणतो की राजकीय पक्षांचं त्यांना कितीही मतं मिळाली तरी समाधान होणार नाही, व्हायला नको. जे काय आपल्याला मिळतं आहे त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाण्याची आकांक्षा ठेवून जो पक्ष काम करेल त्याचंच आजच्या धकाधकीच्या मामल्यातल्या राजकारणात महत्त्व सिद्ध होईल. एक माझा शेवटचा प्रश्न, भाजप सेना युती, भाजप मनसे युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हालचाली सुरू आहे. तुम्ही 40 वर्ष संघाचे स्वयंसेवक, तुमच्यासारखे स्वयंसेवक संघाचे नेते काय विचार करतात एकूणच या राजकीय घडामोडींवर? नाही, आता हे एकत्र येत आहेत हे तर स्वागत करण्यासारखीच बाब आहे, हा प्रश्नच नाही आहे. याचं कारण असं की राज ठाकरे यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण नेतृत्व आहे. त्या अभिमान वाटावा महाराष्ट्राला अशा प्रकारचा हा नेता आहे तो. आणि एक भाजपासारखा जगातला सर्वात मोठा पक्ष हे एकत्र येऊन जर काही गोष्ट करत असतील तर तिचं किती देशाच्या दृष्टीनं ही कितीतरी मोठी फायद्याची बाब आहे असं मला वाटतं. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.